जागर होतो 10 दिवस प्रचंड ताकदीचा. अष्टमीला काय त्यातले 2 गणपती आहेत आणि 2 गणपती इथे आता आपल्या अष्टविनायकाच्या रस्त्यासाठी ते रस्ते 71 किलोमीटरसाठी मुख्यमंत्री साहेबांनी आणि आपल्या सरकारने त्या 71 किलोमीटरला 230 कोटी रुपये टाकले. त्याचं काम चालू आहे. त्याचं उद्घाटन आपल्याला 19 फेब्रुवारीला करायचं. तुम्ही स्वतः सगळे असणार. तर या तालुका आपण स्वतः डिक्लेअर केलाय स्पेशल टुरिझम झोन आणि हे डिक्लेअर करणाऱ्या तुम्ही पहिल्या मंत्री आहात महाराष्ट्र राज्याच्या पटलावरच्या की त्यांनी जुन्नरला सन्मान दिला, शिवभूमीला सन्मान दिला आणि म्हणून मी आपले आभार व्यक्त करतो. पण तर या पर्यटनाबरोबर खूप बॅकलॉग मोठा आहे. 50-60 वर्ष कोणी काही केलं मला टीका नाही करायची. 5 धरणाचा तालुका आहे. आजही आमच्या आदिवासी लोकांना भर उन्हाळ्यामध्ये पहिला पाणी नाही. मी आता बुडीत बंदराचं त्या ठिकाणी निर्मितीचा भूमिका घेतलेली आपल्या शासनाला अनुकूलता दाखवली आहे. जलसंपदा विभाग गिरीश महाजन साहेबांनी म्हणजे बुडीत बंधारे बांधले की उन्हाळ्यामध्ये पहिला आमच्या आदिवासी बांधवांना आमचे 12 बुडीत बंधारे आपण पास आउट केलेले आहेत. म्हणजे ऐतिहासिक निर्णय झाला. पण या तालुक्याला एवढा मोठा सुव्यवस्थित आणण्यासाठी आणि पर्यटनासाठी काही सगळ्यात महत्त्वाची अष्टविनायकाची सुलभ यात्रा व्हावी. लाखोनी लोक येतात आणि इकडे येत असताना हे आपल्या संपूर्ण असलेला आमच्याकडे इथे आता मला वाटतं संदीप जोशी आलेले आहेत. कुठे ते ध्रुव कन्सल्टन्सी कुठे बसतो प्रस्ताव आपल्या टेबलावर आहे. 5 गणपतीला 8 पैकी 5 गणपती जे आहेत त्या 5ही गणपतीचे 110 कोटीचा प्रस्ताव आपल्या टेबलावर आलेला आहे. त्यापैकी आमच्याकडे 24 कोटी रुपये लेण्याद्री आणि 22 कोटी रुपये ओझर अशा पद्धतीचा हा जो संपूर्ण असलेला प्रस्ताव आपल्याकडे अंतिम टप्प्यात झाले आणि अंतिम टप्प्याच्या प्रयोजनमध्ये या अष्टविनायकाला जर आपण सुवर्ण अक्षराने त्या ठिकाणी जर व्यवस्थित त्याचा जो आराखडा तो मंजूर दिला तर एक वेळ नका देऊ. 24 आणि 22 कोटी एका वेळ नको. जसं शिवनेर विकास फंडाचा 100 कोटीला मंजुरी मुख्यमंत्र्यांनी दिली आणि त्याचे दरवर्षी 20 कोटी 15 कोटी असे टप्पे पाडले. तसं या अष्टविनायकाच्या गणपतीला तुम्ही या गणपतीच्या आराखड्याला मंजुरी द्या. ताई हा गणराय निश्चितपणे आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही हे मला आपल्याला सांगायचं आहे. त्याचे टप्पे करा. एकदम पहिली देऊ नका. ते आम्हाला ठेवायला जागा नाही. वस्तुस्थिती सांगतो आपली कामं जोरात चालू आहे. टप्प्याटप्प्याने पैसे आले, टप्प्याटप्प्याने विकास झाला का त्या विकासाचं महत्व राहतं. आणि तुम्ही 10,000 कोटीचे टप्पे जर पाडले समजा 5-5 कोटीचे पाडले 5 वर्षासाठी तुमच्या